नमस्कार. उद्या गीता जयंती, त्यानिमित्तानं आज विश्ववंदनातर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्या दाते जिनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे आणि तिनं विश्ववंदना हे आपल्या आईवडिलांना त्यांचं एक ऋण आहे आपल्यावरती, ते तिनं या निमित्तानं थोडंसं त्यातनं उतराई होण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिची आई आज इथे आलेली आहे. मी काकूंना नमस्कार करते, अभिवादन करते. आणि विद्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं यापुढेही आयोजन करणारे आहे, त्यातलं पहिलं पुष्प आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं याला प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी नक्कीच विद्याचा हुरूप वाढलेला आहे. म्हटलं आहे अर्जुनानं की बाबा शिष्यस्तेहम शाधीमां त्वां प्रपन्नम, तुला प्रपन्न झालेल्या, तुला शरण आलेल्या मला तू चांगलं सांग, मी तसं करीन. पण तसं होत नाही, कारण तो पूर्ण समर्पित नाही आहे, त्याची बुद्धीमध्ये येते. आणि हे आपण आहोत, अर्जुन आहोत, आपण पटकन कुठेही समर्पित होत नाही. आपली बुद्धी सतत हे होईलच का, त्यांनी अशाच सांगितलं असेल ना, अनेक प्रश्न आपल्याला पडतात. अर्जुनाच्या मनातही तेच प्रश्न आहेत. अर्जुनाने असंख्य प्रश्न विचारलेले आहेत आत्तापर्यंत भगवंतांना, पण ह्या प्रश्नापाशी मात्र तो डळमळलेला आहे. त्याला म्हणायचं आहे काय? त्याला म्हणायचं आहे की हे जे मी ऐकलं ते मला प्रत्यक्ष पाहता आलं तर मयई वैते निहता पूर्वमेव, नको ते कर्तृत्व घेऊ नकोस. यांना मी मारतोय असं म्हणण्याचं कारण नाही, कारण मया एव एते निहताः पूर्वम, कारण यांना मी पूर्वीच मारलेलं आहे. पाहिलंयस, मी तुला दाखवलंय भविष्यात काय घडणार आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच कर्तृत्व घेऊ नकोस, हे मी करतोय म्हणण्याचं कारण नाही. आणि पुढची ओळ अतिशय महत्त्वाची. 5000 वर्ष गीता का टिकली हे इतकं महत्त्वाचं. निमित्त मात्र भव सव्यसाचिन, मयई वैते निहताः पूर्वमेव, माझ्याकडनं ही आधीच मारली गेली आहे, तू फक्त निमित्त म्हणून काम कर सव्यसाची. आणि कुठेतरी अहंकाराला धक्का लागलाय की तू नाहीस, तू नाही तो और सही. म्हणून आपल्याकडे म्हणतात आलेली संधी लगेच स्वीकारावी, कारण एकदाच वाजवतं, तू नाही तो और सही म्हणायला काळ कायम तयार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते आता अस्वस्थ झालाय की काय करू. अनेक गलबल आहे मनामध्ये विचारांचा अर्जुनाच्या, की आता काय नेमकं करावं. तो अस्वस्थ झालाय, तो पाहतोय. आणि त्यांनी भगवंताची स्तुती सुरू केली. इथे नातं बदललं आहे. इथे त्याला भगवंत रूपामध्ये त्यांनी पाहिलाय अर्जुनानं कृष्णाला. आणि तो म्हणतोय तुझं वर्णन कसं करू, तू सर्व व्यापी आहेस, सर्व चराचरामध्ये तू आहेस, तूच अक्षर आहेस, वेद सुद्धा तूच आहेस. बरंच मोठं, समोर असशील तर समोर नमस्कार, मागे असशील तर मागे नमस्कार, त्यापेक्षा एक प्रदक्षिणा घातलेली बरी. म्हणजे सगळीकडे तू आहेस तर सगळीकडे तुला मी नमस्कार केला. सामोरा उभा आहेस का पाठीमागे उभा आहेस, पाठमोरा उभा आहेस, मला काही कळत नाही आहे. आणि म्हणून मी नमस्कार, म्हणजे त्याला तो कुठेही दिसत नाही आहे. अर्जुनाला त्याचा चेहरा दिसत नाही आहे, पण माऊलींना दिसलंय. आणि माऊली म्हणतात हे या अर्जुनाची हा बोला विश्वरूपा विस्मयो झाला. त्याच्या चेहऱ्यावर म्हणे विस्मयाचे भाव निर्माण झाले. का? आणि काय म्हणालं विश्वरूप, ऐसा धसाळ नाही पाहिला. काय नाट्य रंगवलंय की हे, अरे एवढं तुला दाखवलं आणि काय म्हणतोस आता, मला हे बघायचंच नाहीये, मला आता आपलं तुझं ते नेहमीचं रूपच दाखव. ऐसा धसाळ नाही पाहिला. धसाळ म्हणजे धरसोड वृत्तीचा. उद्या मोक्षदा एकादशी आहे, नाव पण किती छान आहे, मोक्ष देणारी दा, मोक्ष देणारी. आता मोक्ष देणारी म्हणजे आधी मुख्य अनेक जण याच्यावर आक्षेप घेतील की मोक्ष देता येतो का, तो मिळावाच लागतो. आधी मोक्ष म्हणजे काय, पुन्हा विनोबांचाच आधार घेते. आणि विनोबांनी म्हटलंय की मोक्ष म्हणजे तो गेल्यानंतर मिळतो तो मोक्ष नाही, कारण तो कोणी पाहिला आणि कुणी येऊन सांगितलं की मोक्षात ना असं असं घडतं, हे सांगायला कोणी नाही. त्यामुळे त्याचं प्रमाण काही आपल्याला दाखवता येत नाही. मग मोक्ष काय, तर विनोबा म्हणतात की मोहाचा क्षण सांभाळणे म्हणजे मोक्ष. विद्यासाठी शुभेच्छा देते की तिने जो हे विश्ववंदना हे जे एक उपक्रम सुरू केलेला आहे, विद्या त्या विश्ववंदना उपक्रमाला कायम असंच भरघोस यश मिळत राहू आणि अधिक वेगवेगळ्या कल्पनांसहित तू यावंस आणि आम्हाला वेगवेगळ्या वक्त्यांचं सातत्यानं ऐकायला मिळावं अशी इच्छा व्यक्त करते विद्या तुझ्यापाशी. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतं हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैक्षमवीह लोके
हत्वार्थ कामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगानुदिरप्रदिग्धान् न चैतद्विमः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽंशादिमान् त्वां प्रपन्नं न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्. शेवटी तुला काय वाटतं ते सगळ्यात महत्त्वाचं. तुझ्या मनाने कौल दिला पाहिजे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे खरा श्रोता आहे अर्जुन. संजय त्या मनाने तटस्थ आहे. त्याचं भाग्यच थोर की त्याला थेट तिथून ऐकायला मिळालं. तो काय त्यांनी पूर्वपुण्याई होती त्याची, याला दिसत नाही म्हणून त्याला ऐकायला मिळालं आणि पाहायला मिळालं. केवढं भाग्य. आणि धृतराष्ट्राबद्दल काय बोलायचं. ज्ञानोबांनी असं म्हटलं आहे की जैसा म्हैसा नुठी का कुरा, चिखलामध्ये डुंबणारा रेडा जसा पटकन त्या चिखलातनं उठायला तयार होत नाही, किंबहुना तिथंच त्याला मजा येत असते, धृतराष्ट्र हा तसा श्रोता आहे. जाणणारा ब्रह्म, जे जाणून घ्यायचं ते ब्रह्म, आणि जे जाणल्यावर होतं ते सुद्धा ब्रह्म. इथे दुसरा अध्याय संपतो आणि लगेच तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाचा प्रश्न निर्माण होतो. कृष्णा, तू म्हणालास की ब्राह्मी स्थितीवरती माणूस आला तर ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी संपते. मग तशी कर्ता, कर्म आणि क्रिया ही त्रिपुटीसुद्धा संपेल. मग मी कशाला लढू. इथे तिसरा अध्याय सुरू होतो. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. इथून दुसऱ्यातनं आपण तिसऱ्यामध्ये प्रवेश करतो. आज नाही, पुन्हा कधीतरी. यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण आज विश्ववंदनाच्या प्लॅटफॉर्मवरून बोलत आहोत. विश्ववंदना नावच इतकं सार्थक आणि समर्पक आहे, कारण आपला भारत देश विश्वात वंदनीय ठरलेला आहे. त्या आपल्या संस्कृतीची ओळख तरुण पिढीला व्हावी. वेद, पुराणे, आपले महत्त्वाचे ग्रंथ समजून घेता यावेत. वृद्धांना सुकर व्हावे म्हणून सर्व सोयी आणि सुविधांनी युक्त असे मध्यवर्ती असलेल्या लोणावळा येथील नारायणी धाम येथे भागवत कथा, रामकथा, पुराण कथा इत्यादींचे आयोजन करणे या ध्येयाने प्रेरित होऊन विद्याताई दाते यांनी 2019 मध्ये विश्ववंदना व्यासपीठाची निर्मिती केली, ज्याद्वारे अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घेत ज्ञानोत्सुक होऊन आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत व्हावे हा त्यांचा स्तुत्य हेतू होता. त्यानंतर या उपक्रमात क्षमाताई जोगळेकर
याही सहभागी झाल्या. विश्ववंदनाच्या सर्वच उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे आणि यापुढेही त्यांचे अनेक उत्तमोत्तम आयोजने साजरी व्हावीत आणि त्याचा लाभ आपल्याला मिळावा, हा विश्ववंदना व्यासपीठाला विद्याताई दाते, क्षमाताई जोगळेकर यांना मनपूर्वक शुभेच्छा. आज गीता जयंती. आजचा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण आहे. या दिवशीच अद्वैत नलिनी वेदांत या आमच्या अभ्यास वर्गाला इथून सादरीकरणाची जी संधी विश्ववंदना या व्यासपीठाने दिली त्याबद्दल आम्ही विद्याताई आणि क्षमाताई यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की राणी अथवा सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपालनंदन अशी महती असलेली सर्वच ग्रंथांची मुकुटमणी, जगन्मान्य अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अशी श्रीमद भगवद्गीता, ज्याद्वारे केलेल्या उपदेशाने भगवान श्रीकृष्णांनी अखिल मानव जातीचाच उद्धार केलेला आहे. वेदांत अभ्यासातील उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व श्रीमद भगवद्गीता या तीनही प्रस्थानत्रयींवर श्रीमद आद्य शंकराचार्यांनी टीका म्हणजेच भाष्य केलेले आहे. शिवस्य हृदयं विष्णु, विष्णु हृदयं शिव असे जे भगवान शंकराचार्य म्हणजे ज्ञान, कर्म, भक्ती, वैराग्य, योग यांचे एकत्रित विराट रूप, जे म्हणजे मूर्तिमंत परमज्ञान म्हणजेच भगवान शंकराचार्य. श्रीमद भगवद्गीता शांकर भाष्य तसेच शंकराचार्यांचे अद्वैत ग्रंथ यांचा शास्त्र शुद्ध परंपरापूर्वक केवल अद्वैत सिद्धांत रूप अभ्यास करणाऱ्या सौ भक्ती गाडगीळ या आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. भक्ती गाडगीळ स्वतः CA या पदवीने उच्च विद्याविभूषित आहेत. तसेच MA संस्कृत दर्शनशास्त्र या विषयात देखील त्यांनी स्पेशलायझेशन घेऊन पदवी प्राप्त केलेली आहे. उच्च पदस्थ नोकरीतून ऐच्छिक निवृत्ती घेत त्या ह्या अभ्यासाकडे वळलेल्या आहेत. ही झाली त्यांची औपचारिक ओळख, पण यापेक्षा त्यांना मी एक वेदांत अभ्यासक आहे हीच खरी ओळख करून देणे अधिक महत्त्वपूर्ण वाटतं. भक्तिताई गाडगीळ यांचे आपण मनःपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद. आज आपण परंपरेनुसार मंगलाचरण केलेलं आहे, तरी सुद्धा आज गीता जयंतीच्या निमित्ताने आज सर्व श्रोत्यांना आणि त्यांच्यातील हृदयस्थ परमात्म्याला मी मनापासून वंदन करते आणि सर्व श्रोत्यांना, साधकांना गीता जयंतीच्या अनेक अनेक शुभेच्छा देते. असं होतं की आपण परंपरेनुसार जेव्हा गीतेचा अभ्यास करतो आणि आपल्या गुरूंचं, आपल्या अनेक संतांचं जेव्हा अद्भुत चिंतन आपण ऐकत असतो, तर त्यावेळेला ते विचार गीतेबद्दलचे मनामध्ये एक ॲब्स्ट्रॅक्ट रूपाने आपल्या मनामध्ये असतात. ते जेव्हा शब्दांच्या रूपाने बाहेर व्यक्त करायचे असतात त्यावेळेला थोडीशी शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. पण विद्याताईंचा हट्ट इतका प्रेमळ होता आणि त्यांची तळमळ इतकी सच्ची होती की हा त्यांचा आग्रह जो आहे त्याचा अवहेर करणं शक्य झालं नाही, म्हणून हा प्रयत्न आम्ही आज करतो आहोत इकडे. त्याचबरोबर गुरूंनी जे काही दिलं त्या ज्ञानाच्या बळावरती हे साहस आम्ही करतो आहोत आज मांडणी करण्याचं. तरीसुद्धा जर मांडणी करताना, बोलताना काही चुका झाल्या तर त्या वक्त्याकडून झालेल्या आहेत. गुरुपरंपरेचा त्याच्यामध्ये कोणताच दोष असूही शकत नाही आणि चुका झाल्या तरीसुद्धा सर्व श्रोत्यांनी त्या सांभाळून घ्याव्या अशी मी सर्वांना प्रार्थना करते आणि या विषयावरती विस्तृत बोलण्याचा प्रयत्न यथाशक्ती यथामती करते. खरे भक्ती,
तू म्हणालीस तसं अगदी खरं आहे. हा ज्ञानाचा मार्ग म्हणजे इतके दिवस सगळं आपण सहअध्यायी आहोत. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना सांगते की भक्तीचा आग्रह असतो की मला अहो भक्ती जाई वगैरे म्हणू नका, कारण आपण सगळे सहअध्यायी आहोत. त्यामुळे भक्तीचा मी आता यापुढे आम्ही एकेरीच उल्लेख करतो. पण खरंच आहे की हा जो काही मार्ग आहे गीता शांकर भाषा या अभ्यास हा जो आम्ही करतो, त्यामुळे कुठेतरी एक वैचारिक गोंधळ संपलाय आपला सगळ्या स्वाध्यायींचा, आणि तर्कशुद्धपणे बुद्धीचा क्रमविकास करत आपण म्हणूया हे पुढे ज्ञानार्जन करणं हे थोडंसं आपल्याला फार ठामपणे ठोस मार्ग सापडलाय असं कुठेस आम्ही म्हणजे हे म्हणू शकतो. अद्वैत नलिनी वेदांत वर्ग याच अभ्यास वर्गात आपण सगळेच सहअध्यायी भक्ती ह्याची ज्ञानाची देवघेव करत चर्चेच्या माध्यमातून हा अभ्यास करत असतो. अद्वैत नलिनी वेदांत वर्ग अभ्यासातील सहअभ्यासिका म्हणजे मी, चित्रा आठवले आणि मीराताई कर्वे असे आम्ही या अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून आणि काही प्रश्नांच्याद्वारे आज भक्तीकडनं गीता शांकर भाष्याद्वारे गीतेची महती जाणून घेणार आहोत. आपण सगळेही याचा आनंद घेऊया. भक्ती इथे मला तुकाराम महाराजांची एक उक्ती आठवते की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. याप्रमाणे खरंच सामान्य माणूस जगतोय ते जीवन एक प्रकारचे युद्धच आहे, ज्या युद्धात सातत्याने स्पर्धा, चढाओढ आणि सुखासाठी चाललेली अखंड धावपळ, यात कुठेतरी नैतिकता आणि मानवातील देवत्वाची साक्ष देणारी जी आपली आत्मिक शक्ती आहे ते सगळंच हरवलेलं वाटतंय. आणि इथेच मला असं वाटतं की गीतेसारखा अपूर्व तत्वज्ञानयुक्त असा ग्रंथ आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल, नाही का? निश्चितपणेच. हे आपल्या मनातले काही काही जे प्रश्न आहेत हेच प्रश्न विचारत भक्तीला आता बोलकं करणार आहेत मीराताई कर्वे. मी आता पुढील सूत्र मीराताई कर्वे यांच्याकडे देते. भक्तीताई, अर्जुनासारखीच आपली सर्वांची ही अवस्था आहे. आपणही शोक, आसक्ती, वासना, मोह, अविद्या यासारख्या संसारात अधिकाधिक आपणही गुरफटत जातो की ही सगळी अविद्या आपल्याकडे आहे आणि त्यामुळे मिळणारं जे सुख आहे किंवा जो आनंद आहे तो अनित्य आहे, अशाश्वत आहे हे आपल्याला म्हणजे कळतं. आणि हे जे शाश्वत सुख आहे किंवा शाश्वत शांती, समाधान इत्यादीपासून आपण लांब जातो. अर्जुनाने श्रीकृष्णाचे शिष्यत्व स्वीकारले. त्या दुसऱ्या अध्यायातच भगवंताने अर्जुनानेच म्हटलेलं आहे की शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्न. श्रीकृष्णाने श्री गुरूंच्या भूमिकेतून केलेल्या उपदेशाने अर्जुन आत्यंतिक दुःखातून निवृत्त झाला व त्याला परमानंदाची प्राप्ती झाली. हा प्रवास आपल्याला कसा जोडता येईल या बाबतीत शंकराचार्यांचं भाष्य काय सांगतं किंवा गीता अभ्यासाचं खरं प्रयोजन काय आचार्यांच्या दृष्टिकोनातून, तर तू काय सांगशील ह्या विषयी? असं आहे, अर्जुनासारखीच आपलीही सर्वांची अवस्था झालेली आहे. म्हणजे आपणही सगळे शोक, आसक्ती, मोह, वासना ह्या सगळ्यात आपणही अडकलेलो आहोत आणि आणखीन आपण त्या संसारात गुरफटत जातो आहे. त्यामुळे त्यापासून मिळणारं जे सुख आहे ते अनित्य आहे, अशाश्वत आहे हे आपल्याला कळतंय. मग हे जे शाश्वत सुख आहे, शाश्वत शांती, समाधान ह्यापासून आपण दूर जातोय असं मला वाटतंय. आणि अर्जुनाने श्रीकृष्णाचं शिष्यत्व पत्करलंय की दुसऱ्या अध्यायात म्हटलेलंच आहे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्न. श्रीकृष्णांनी गुरुच्या भूमिकेत जर अर्जुनाला उपदेश केलाय आणि अर्जुनाला आत्यंतिक दुःखातून अर्जुन निवृत्त झाला व त्याला जो आनंद, परमानंद ज्याला म्हणतात, तो अर्जुनाला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे हा जो प्रवास आहे अर्जुनाचा की तो आपल्याला आपल्या जीवनाशी कसा जोडता येईल किंवा ह्या विषयावरती आचार्यांचं भाष्य काय सांगताय गीतेतून किंवा आचार्यांचं विशेष करून काय प्रयोजन आहे हे तू आम्हाला सांगशील का? हा जो प्रश्न विचारलेला आहे की प्रयोजन काय गीता भाष्य शिकण्याचं, तर प्रयोजन हा शब्द आपण जेव्हा शास्त्र शिकतो तेव्हा प्रयोजन हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. कारण प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते असं सांगितलेलं आहे.
प्रयोजन असल्याशिवाय एखादा मूर्ख माणसाची सुद्धा कोणत्याही कामामध्ये प्रवृत्ती होत नाही. आपण तर गीता शास्त्र शिकण्याचा आपण विचार करतोय, तर त्या दृष्टीने एक उदाहरण जर घेतलं की प्रयोजन काय असलं पाहिजे, तर आपण सगळ्या म्हणजे ज्या ऐकणाऱ्या श्रोत्या आहेत त्यापैकी बऱ्याच स्त्रिया आहेत, त्यामुळे शीतावरून भाताची परीक्षा असं आपण जे म्हणतो, तर तसं एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. आणि ते उदाहरण आपलं जरी एक छोटंसं असलं तरी पण ते पुढे त्याच उदाहरणाचे ॲप्लिकेशन आपण दिवसभरात काय करत असतो, जीवनभरामध्ये काय करत असतो, ह्याप्रमाणे जर ते एक्स्ट्रापोलेट केलं तर आपल्याला लक्षात येईल की छोट्याशा उदाहरणांपासून जी आपली सम टोटल अनुभवांची होते ती कशी युद्धभूमीपर्यंत परावर्तित होते हे या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होईल. आता एक छोटंसं उदाहरण असं घेऊया की हिवाळा चालू आहे सध्या, किंवा अपेक्षित आहे हिवाळा चालू होणं. तर हिवाळ्यामध्ये काय होतं, मला थंडी वाजते, बोचऱ्या थंडीमुळे मला दुःख होतं शरीराला. आणि मग मी काय करते की त्याच्यासाठी ते दुःख दूर पळवण्यासाठी मी रजई घेते. रजई घेतली की माझी थंडी दूर पळते. पण एवढ्यावरती मी थांबत नाही. हिवाळ्यामध्ये माझा अग्नी पोटातला प्रदीप्त असल्यामुळे काहीतरी भरपूर भाज्या फळं बाजारामध्ये उपलब्ध असतात, मग त्याच्यापासून काहीतरी स्वादिष्ट भोजन तयार करावं आणि ते आपण खावं अशी आपल्याला इच्छा होते. म्हणजे याचा अर्थ काय होतं की माझा दोन गोष्टींकडे प्रयत्न असतो. एक म्हणजे मला जे दुःख होतंय त्या दुःखाची निवृत्ती व्हावी, थंडी जी बोचरी आहे तिची निवृत्ती व्हावी. आणि दुसरं असं होतं की मला दुःख जरी निघून गेलं तरी सुद्धा मला आनंदाची प्राप्ती सुद्धा व्हावी. म्हणजे दुःख निवृत्तीपेक्षा आनंद प्राप्ती हा आणखीन एक मला वेगळा एक अँगल त्याच्यामध्ये येतो. त्यासाठी मी हे स्वादिष्ट भोजन वगैरे असे सगळे प्रयत्न करते. हे हिवाळ्याचं उदाहरण झालं. आता काही दिवसांनी ऋतूपालट जसा जसा होईल त्यानुसार हिवाळा गेला आणि उन्हाळा आला. मग जी रजई माझ्या दुःखापासून निवृत्ती देत होती हिवाळ्यामध्ये तीच रजई मी आता दूर करते आणि त्याऐवजी मी पातळ चादर घेते. जे मी पूर्वी स्वादिष्ट भोजन जे पचायला जड सुद्धा असतं पण चवीला चांगलं असतं ते मी हिवाळ्यामध्ये खात होते, पण आता ते बाजूला करून मला आईस्क्रीम, सरबत असे पदार्थ मला आवडायला लागतात. म्हणजे होतं असं की बाह्य परिस्थिती जी आहे ती परिस्थितीमध्ये बदल झाला. तोच जो विषय वस्तू ज्या मी हाताळत होते हिवाळ्यामध्ये तोच उन्हाळा आल्यानंतर मी ते विषय बदलले. म्हणजे याचं जर आपण शास्त्रीय भाषेत जर थोडंसं व्यक्त केलं हे तर होतं असं की हिवाळा उन्हाळा ही सगळी झाली परिस्थिती, बाह्य परिस्थिती. म्हणजे देह हा जर उंबरठा धरला तर देहाच्या बाहेर जे जे काही घडून येते ती बाह्य परिस्थिती झाली. आणि ती परिस्थिती आत्ता मी फक्त उन्हाळा हिवाळा ह्या रूपामध्ये स्पष्ट केली. आता ह्या परिस्थितीचा या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की माझ्या मनस्थितीवरती सुद्धा परिणाम होतो. म्हणजे त्या उन्हाळ्यामुळे किंवा हिवाळ्यामुळे मला मनस्थिती दुःखी होते किंवा सुखी होते. ती जी मनस्थिती असते परिस्थितीमुळे प्रभावित झालेली त्या मनस्थितीला सुधारण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करते. जसं मी प्रयत्नांचं उदाहरण सांगितलं की मी रजई घेते किंवा दूर ठेवते, मी काही पदार्थांमध्ये बदल करते. म्हणजे परिस्थितीचा प्रभाव मनस्थितीवरती पडतो. त्या मनस्थितीला सुधारण्यासाठी मी जे काही प्रयत्न करते त्याला आपण म्हणतो कर्म. मग ह्या परिस्थिती, मनस्थिती, कर्म ह्या सगळ्याचा जर आपण नीट विचार केला तर आपल्याला काय लक्षात येईल की कर्म केली मी काही बाह्य परिस्थितीमध्ये बदल घडवण्यासाठी, तरी पण ती परिस्थिती नक्कीच बदलते. बऱ्याच वेळेला ती परिस्थिती बदलते. काही वेळेला असंही होतं की मी कर्म न करता सुद्धा परिस्थिती बदलते आणि काही वेळेला असं होतं की मी कर्म करून सुद्धा ती परिस्थिती बदलत नाही. हा आपल्या सगळ्यांचा अगदी कॉमन अनुभव आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला माझी मनस्थिती सुद्धा बदलत नाही, परिस्थितीत तर मी बदल दरवेळेला करू शकतेच असं नाही, ज्या वेळेला माझी मनस्थिती सुद्धा मी बदलू शकत नाही त्यावेळेला आपल्याला हतबलता येते. मनस्थिती बदलण्याचे सुद्धा काही प्रयत्न आहेत. उदाहरणार्थ विवेक आहे, आपल्याला सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे, निर्णय क्षमता दिलेली आहे, ज्येष्ठांचा सल्ला मसलत, मित्रांशी सल्ला मसलत हे सगळं करतो. पण काही वेळेला आपल्या लक्षात येतं की मनस्थिती बदलणं सुद्धा माझ्या प्रयत्नांच्या अधीन नाहीये. म्हणजे अशा वेळेला मग मी आतमध्ये वळते. ते प्रयत्न सुद्धा जेव्हा माझे फोल ठरायला लागतात त्यावेळेला बाह्य परिस्थिती, माझी आतली मनस्थिती हे दोन्हीही माझ्या कंट्रोलमध्ये नाही. हा आपला सगळ्यांचा अनुभव हळूहळू आपल्याला जसं जसं अनुभव घेत जातो तसं तसं आपल्याला यायला लागतो. ह्या बाह्य परिस्थिती आणि मनस्थिती याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मनस्थिती ही फार व्हल्नरेबल असते. म्हणजे मन खूप चंचल असल्यामुळे, चंचलम ही मन कृष्ण गीतेतच आलेलं आहे, मन चंचल असल्यामुळे मनावरती ताबा करता आपल्याला येत नाही. बाह्य परिस्थितीवरती काही वेळेला
ताबा मिळवणं हे त्या मानाने सोपं जातं, मनाच्या मानाने. आणि म्हणून मनस्थिती आणि परिस्थिती याच्यामध्ये फरक एवढाच फक्त आहे. पण प्रश्न हाच आहे की माझ्या कंट्रोलमध्ये ह्या गोष्टी राहत नाही. मग आता मी जेव्हा अशा प्रकारे समस्या सोडवते, बाह्य परिस्थितीमध्ये झालेला बदल, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा केलेला प्रयत्न, माझ्या मनस्थितीमध्ये झालेला बदल, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा केलेला प्रयत्न, ह्या प्रयत्नांमध्ये अडचणी कोणत्या येतात ह्याचा विचार, हे सगळं शास्त्रच आपलं आहे. मी फक्त ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये मुख्य अडचणी 3 येतात. एक म्हणजे अनित्यता, मी आत्ता सांगितलं तसं की परिस्थिती आणि मनस्थिती या दोन्ही टिकाऊ नाही आहेत. टिकाऊ का नाही आहेत? कारण हे जी परिस्थिती आणि मनस्थिती आहे ही त्रिगुणांवरती अवलंबून आहे. आणि त्रिगुण म्हणजे सत्व रज तम, हे सगळे श्रोते प्रबुद्ध आहेत, त्याच्यामुळे त्याच्या मी डिटेल्समध्ये फार आत्ता जात नाही. परंतु गुण हे सारखे बदलत असतात, सत्व रज तम, आणि त्यांचा स्वभाव कार्य करण्याचा त्यांचा असा असतो की एक गुण जो असतो तो दुसऱ्या गुणांना दाबून स्वतःचं कार्य करत राहतो आणि त्यामुळे त्यांच्या चढाओढीमध्ये सतत बदल घडत जातो. बाह्य जगत आणि माझ्या आतलं जगत, मनस्थिती रूप जे आहे ते. त्यामुळे पहिला आपला सिद्धांत असा झाला की हे जे प्रयत्न आहेत बाह्य परिस्थिती आणि मनस्थिती याच्यामध्ये एक अनित्यता आपल्याला फेस करावीच लागते. दुसरी गोष्ट अशी होते की ह्याच्यामध्ये परावलंबित्व आपल्याला जाणवून येतं. ह्यांच्यावरती जेव्हा मी कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करते तेव्हा परावलंबित्वाचा आपल्याला अनुभव येतो. हे का परावलंबित्व येतं? तर मी जसं मगाशी उदाहरण दिलं की रजई किंवा काय आईस्क्रीम, हे जे पदार्थ, हे असे विषय, त्याला आता आपण म्हणूया शास्त्रीय भाषेमध्ये, तर हे विषय आणि त्याच्यापासून मिळणारं सुख दुःख यांच्यामध्ये मी कार्यकारण भावाचा संबंध लावते माझ्या अनुभवांवरनं. कार्यकारण भाव याचा अर्थ कॉज इफेक्ट रिलेशनशिप. ठराविक विषय जो आहे तो विषयाचा उपभोग मी जर घेतला तर मला सुख होतं, ठराविक विषयाचा उपभोग मी घेतला तर मला दुःख होतं. हे माझ्या अनुभवांवरनं मी एस्टॅब्लिश करते, प्रस्थापित करते माझ्या बुद्धीमध्ये हा सिद्धांत. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की जो विषय मला अनुकूल व्हायला लागतो त्या विषयाबद्दल माझ्या मनामध्ये आसक्ती निर्माण होते, ज्याला संस्कृतमध्ये राग असं म्हटलं. मराठीमध्ये राग या शब्दाचा अर्थ वेगळा होतो, पण संस्कृतमध्ये राग हा शब्द जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आसक्ती असा होतो. त्याच वेळेला जेव्हा एखादा विषय प्रतिकूल होतो माझ्यासाठी, म्हणजे तो मला सुख देत नाही, त्यावेळेला काय होतं की माझ्या मनामध्ये त्या विषयाबद्दल द्वेष उत्पन्न होतो. म्हणजे पुन्हा माझा झगडा चालू होतो की जो विषय अनुकूल आहे, ज्याच्याबद्दल मला आसक्ती आहे, तो मिळवण्याचा प्रयत्न करणे, आणि जो विषय मला प्रतिकूल आहे त्या विषयाला दूर लोटण्याचा प्रयत्न करणे. आणि ह्याच्यामुळे मग लोभ उत्पन्न होतो, जो मिळवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये. आणि पदार्थ द्वेष, ज्याच्याबद्दल, ज्या विषयाबद्दल मला वाटतो तो विषय मला नाही प्राप्त झाला की त्याचं क्रोधामध्ये रूपांतर होतं. तर म्हणजे ह्याच्यामध्ये होतं असं की माझं सुख दुःख, कार्यकारण भाव एस्टॅब्लिश केल्यामुळे माझं सुख दुःख हे विषयावर आता अवलंबून व्हायला लागतं. हा एक परावलंबित्व होतं. म्हणजे विषय मला सुख देतील तर मी सुखी आहे, विषय मला दुःख देतील तर मी दुःखी आहे, असा त्याचा एक दुसरा प्रश्न होतो. जसा अनित्यता हा एक प्रश्न सांगितला, दुसरी समस्या झाली परावलंबित्वाची. तिसरी समस्या होते की हा सर्व प्रयत्नांमध्ये जो संसार आपल्याला अनुभवाला येतो तो दुःखरूपच आहे हे आपल्याला हळूहळू लक्षात येतं. ही त्याची तिसरी समस्या आहे. कशाची समस्या? हा प्रश्न आपल्याला येणारा जो समस्या, परिस्थिती मनस्थिती यांच्यामुळे येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी जो प्रयत्न करते त्याच्यामध्ये येणारी तिसरी अडचण अशी की संसार हा दुःखरूप ठरतो. असं का? तर दुःखाचा जेव्हा संयोग होतो माझ्याशी, तर दुःखाचा संयोग होतो, मला नको असलं तरी दुःख येतच आणि सुख मला हवं असलं तरी ते येईलच याची खात्री देता येत नाही. म्हणजे दुःखाचा संयोग होतो तेव्हा ते दुःखरूप आहेच हे सांगण्याची गरज नाही. सुखाचा वियोग होतो ह्याचा अर्थ काय की सुख येताना तर मला अनुकूल भावना येते, पण ते सुख जेव्हा जातं, जेव्हा ते निघून जायला लागतं तेव्हा मला त्याच्याबद्दल दुःखच होतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय तसं की सुख येताना दुःखाचं झबलंच अंगावरती घालून येतं, अशी परिस्थिती होते. म्हणजे मग त्याला शास्त्रीय एक उदाहरण दिलं जाते की समजा समोर अन्नाचं अगदी सुग्रास भोजनाची थाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी अगदी थेंब जरी विष घातलं तर मग प्रश्न असा येतो की ह्या अन्नाला आता मी अन्न म्हणायचं का विष म्हणायचं? तर नॅचरली त्याला आपल्याला विषच म्हणावं लागतं. ते कितीही सुग्रास असू दे, कितीही पौष्टिक असू दे, कितीही स्वादिष्ट असू दे. त्यामुळे ह्या न्यायाने जेव्हा सुखाचा अनुभव सुद्धा आपल्याला येतो तर त्या सुखामध्ये
जाताना ते दुःख देणारं असल्यामुळे ते सुख सुद्धा दुःखरूपच आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. म्हणजे आपल्या जीवनातले जे अनुभव आहेत आतापर्यंतचे, जे मी ह्या उदाहरणावरनं मी डेव्हलप करत जे सांगितलं त्यावरनं आपल्याला कळतं की हे जीवन प्रायमरीली किंवा प्राथमिकतः हे जीवन दुःखरूपच आहे. मध्ये मध्ये सुखाची अनुभूती आपल्याला येत असली तरी सुद्धा. मग ह्याचा जर आपण थोडासा विचार केला की असं का झालं, ह्याचा विचार केला तर हे विचार करायला शास्त्र आपल्याला मदत करतं. तर करताना असं काय झालं की उन्हाळा, हिवाळा ही परिस्थिती बदलत गेली, मनस्थिती बदलत गेली, पण माझ्या उद्दिष्टामध्ये फरक नाही पडला. बाह्य परिस्थिती कशी असली, मनस्थिती कशी असली तरी माझं उद्दिष्ट कायम तेच होतं. जरी मी रजई जवळ घेतलेली होती ती मी दूर केली, त्यावेळेला सुद्धा उद्दिष्ट माझं हेच होतं की सुखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती. मग हे माझं उद्दिष्ट नित्य आहे. पण ते जेव्हा उद्दिष्ट पूर्ण होत नाही तेव्हा मग मी कुठेतरी असा प्रयत्न करते की ठीक आहे, प्रयत्नांनी माझं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही, मग मी हे प्रयत्न करण्याचं स्वरूप बदलते, म्हणजे विषय बदलते. फक्त रजईच्या ऐवजी पातळ चादर घेते, फक्त विषय बदलते, प्रयत्न बदलते, पण माझे प्रयत्न जे आहेत ते अनित्यच प्राप्तीचे होतात. आणि माझी टॅगलाईन असते मला नित्य प्राप्ती हवी. बरं, मला जे सुख हवंय आणि जी दुःखाची निवृत्ती हवी त्याच्याबद्दल मला विशेषणं कोणती हवेत, तर ते सुख प्राप्ती आणि दुःख निवृत्ती ही मला कायमची व्हायला हवी. म्हणजे जर एखादा घट जर भरलेला असेल तर ते सुख पण असंच कायम भरलेलं असावं की तो घट कधीही पाण्यातनी भरलेला जसा खाली होत नाही तसं ते सुखाची पातळी सुद्धा कधीही खालीवर होता कामा नये. हे मला एक हवं असतं. आणि दुसरं म्हणजे ते कायमचं टिकलं पाहिजे, तुडुंब भरलेलं पाहिजे, त्याच्यामध्ये कमी जास्त होता कामा नये. तसंच दुःखाचं माझं होतं की दुःख सुद्धा तो घट जर पाण्याने भरलेला असेल तो निःशेष रिकामा झाला पाहिजे, एक थेंब सुद्धा राहता कामा नये, अशी माझी इच्छा असते. आणि जे एकदा ते दुःख निघून जाईल तेव्हा ते पुन्हा परत येण्याची शक्यता राहता कामा नये. म्हणजे निःशेष आणि कायमचं हे माझं उद्दिष्ट असतं. पण होतं असं की समजा मला एखादा गुलाबजाम हा पदार्थ आवडतोय आणि मी त्याच्यातून हे सुख प्राप्ती आणि दुःख निवृत्तीचे प्रयत्न करते, तर त्याच्यामध्ये होत आहे असं की त्रिगुणात्मक हे सगळे विषय आणि हे असल्यामुळे होतं असं की तो जो पदार्थ आहे, जो विषय आहे, तो विषय सतत बदलत जाणार आहे. म्हणजे विषय अनित्य आहे. ज्या साधनांनी मी त्या विषयाचा उपभोग घेणार, साधन म्हणजे इथे आता जीभ हे इंद्रिय आणि माझा पूर्ण देह असं साधन म्हणून जर विचार केला तर तो देह अनित्य, म्हणजे विषय अनित्य, माझं इंद्रिय किंवा साधन अनित्य, आणि त्या विषयाचा उपभोग मी जिथे घेणार ती बुद्धी किंवा ते अंतःकरण हे सुद्धा अनित्य. कारण मला आत्ता ठराविक परिस्थितीमध्ये माझी मनस्थिती अमुक प्रकारे त्याला प्रतिक्रिया देते, तीच परिस्थिती उद्या संध्याकाळी 4-5 वाजता माझ्या आयुष्यात आल्यानंतर ह्याची खात्री नाहीये की त्याच परिस्थिती त्याच पद्धतीने माझं मन त्याला रिॲक्ट करेल, ह्याची काहीच खात्री देता येत नाही. कारण अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग असं या बुद्धीचं स्वरूप आहे. म्हणजे झालं असं की विषय अनित्य, ज्या साधनांनी मी त्या विषयाचा उपभोग घ्यायचा ते साधन म्हणजे इंद्रिय अनित्य, देह अनित्य, जिथे त्याचा उपभोग घ्यायचा ते अंतःकरण अनित्य, आणि माझी टॅगलाईन आहे मला नित्य हवंय. हा आपला सगळा गोंधळ होतो. आणि ह्या गोंधळामध्ये झालंय असं आपलं की मला माझं साध्यच कळलेलं नाहीये, हा प्रश्न झालेला आहे. आणि त्यामुळे झालं असं की मला साध्य एक हवंय आणि माझे साधन म्हणजे माझे त्याच्या उद्दिष्टपूर्तीचे प्रयत्न भलतेच झाले. आणि ह्यालाच भ्रम असं आपण म्हणतोय, हा भ्रम झालेला आहे आपल्याला, किंवा ह्याला मिसप्लेस्ड सर्च असं आपण म्हणूया. म्हणजे मी आता इथे बसलेली आहे, ह्या जमिनीच्या खाली पाण्याचं तळं आहे हे मला माहीतच नाहीये, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मी ह्या संबंध भूमीवरती कुठेतरी मी खणतेय आणि मला आशा आहे की ते थोडंसं पाणी लागेल, थोडंसं पाणी लागेल, ह्या प्रयत्नांनी मी ते खणून पाणी शोधायचा प्रयत्न करते. अशा वेळेला गीतेसारखं शास्त्र येतं आणि ते मला सांगतं की अगं तू इथे तिथे जे पाणी शोधतेस ते पाणी तिथे नाही, तुझ्यातच खाली तू जर शोध घेतलास तर तिथेच ते पाणी आहे. त्याच्यासाठी मग अडचण काय येते, ह्या पाणी आहे हे मला कळतच का नाही हा प्रश्न येतो. आणि पाणी आहे हे कळत नाही याचं कारण हे आहे की त्या पाण्याचा जो साठा आहे त्याच्यावरती आवरण पडलेलं आहे. तसंच आपलं सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे मिसप्लेस्ड सर्च ज्याला आपण म्हणतो तर ते आपलं झालेलं आहे. आता हे जे मी आत्ताचं जे उदाहरण हे जे डेव्हलप केलं तर ह्याच्यामध्ये हेच झालं. हा तर मी एक क्षणाचा अनुभव सांगितला
यानुसार आपण प्रत्येकाने वेदांत सतत आपल्याला आपल्या जीवनाची आणि आपल्या अनुभवांची परीक्षा करायला सांगतोय. तर आपण बघितलं की मी दिवसभरात काय करते, आठवड्याभरात काय करते, महिन्याभरात काय करते, वर्षभरात काय करते, याचा जर मी विचार केला तर मी हेच करत असते की माझं उद्दिष्ट असतं नित्य सुखप्राप्ती आणि नित्य दुःख निवृत्ती. हे माझं उद्दिष्ट असते जे मला कळलेलं नसतं. आणि त्याच्यासाठी इतक्या पूर्ण जीवनातच नव्हे तर अनेक मागच्या जीवनांमध्ये मी हेच केलेलं आहे. नित्य प्राप्ती हवी असून सुद्धा मी अनित्याची प्राप्ती करून घेते. हा माझा अनेक जन्मांचा माझा हा प्रवास असा झालेला आहे. त्याच्यामुळे अनित्यतेसाठी कितीही जरी प्रयत्न केले, आपण कितीही धडपड केली, तरी पण अनित्यता ही कधीही नित्यामध्ये परावर्तित होणार नाही, हे आपल्याला शास्त्र आपल्याला ठामेठोकपणे सांगतं. आणि आपण गीतेचा जो अध्याय पहिला आहे किंवा दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंतचा जर विचार केला तर अर्जुनाचा एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम झालेला आहे. अर्जुन जेव्हा 13 वर्ष खूप चांगलं रिझनिंग करून विचार करून अर्जुन युद्धभूमीवरती आलेला आहे की मला युद्ध करायचंय, आणि तिथे आल्यानंतर स्वजनांना पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये अचानकपणे करुणा उत्पन्न झाली. म्हणजे ही बाह्य परिस्थिती त्याला जी अपेक्षित होती त्याच्यापेक्षा त्याला धक्का मिळाला बाह्य परिस्थितीतून. त्या बाह्य परिस्थितीचा त्याच्या मनस्थितीवरती परिणाम झाला. आणि मग ते श्लोक आपल्याला सगळे माहिती आहेत, त्याच्या डिटेल्समध्ये आत्ता काही मी जात नाही, पण त्याचं धनुष्य गळून पडलं, मन फिरायला लागलं, सगळ्या शरीराला इंद्रियांना शोक व्हायला लागला, शुष्कता आली, हे सगळं जे काही वर्णन आहे ते सगळ्यांना माहिती. हाच प्रॉब्लेम अर्जुनाचा सुद्धा झाला. त्याला असं वाटलं, मग आपण कसं असतं की आपल्याला रोग एखादा आहे असं आपल्याला वाटलं की नॅचरली मानवाची टेंडन्सी असते की मी आधी घरगुती उपाय करून बघते माझ्या पातळीवरचे. तेच अर्जुन करत होता. अर्जुनाला असं वाटलं की हा परिस्थितीमध्ये अचानक झालेला बदल आहे, माझ्या मनस्थितीवरती त्याचा परिणाम होतो आहे, तर मीच त्याला सोल्युशन काढतो असं की हे मला काही नको आहे, तर मी रणांगणातून निघून जातो आणि त्याच्यामुळे ह्या परिस्थितीवर जे सोल्युशन निघेल त्याच्यामुळे सगळ्या प्रकारे विन विन सिच्युएशन होईल. पांडवांकडनं कौरवांचा घात झाला असंही काही नाही, आम्हाला रक्तलांछित भोग भोगावे लागले असंही काही होणार नाही, आणि मी ज्ञानासाठी अधिकारी आहेच कारण मी वैराग्यपूर्ण आहे. हे सगळं सुंदर प्रवचन खरं तर अर्जुनानेच कृष्णाला दिलेलं आहे. कृष्ण जरी आता मी म्हटलं तरी खरं भगवंत असाच उच्चार, आपण ज्या स्टेजला आहोत आता साधक म्हणून तिथे तसा व्हायला हवा, पण सख्य भक्तीमध्ये ते चालतं. त्याच्यामुळे हा प्रयत्न अर्जुन करत होता. आणि मग हा प्रयत्न करताना त्याचं असं झालं की मी भिक्षाटन स्वीकारीन युद्ध करण्यापेक्षा, आहे क्षत्रिय, त्याला ते शक्य नाहीये करणं. पण इथे अर्जुन चुकायला लागला. तरी सुद्धा झालं असं की भगवंत, अर्जुन इतकं सुंदर प्रवचन भगवंतांना देतोय पण कृष्ण बोलत नाहीये अजिबात. आणि आपला हितकर्ता जो असतो तो जर अबोला झाला, तो जर आपल्याला मार्गदर्शन करेन असा झाला, तर कोणीही जो सरुदय जो साधक असेल त्याच्या मनामध्ये चलबिचल होते, आणि तशी अर्जुनाच्या मनामध्ये चलबिचल झाली. तर हे जे अर्जुनाचा आपला आणि अर्जुनाचा प्रवास हाच आहे. मी जे हिवाळा उन्हाळा ह्या उदाहरणातनं मी जे सोप्या पद्धतीने सांगितलं, परिस्थिती, मनस्थिती आणि त्याच्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे कर्म, ह्या शास्त्रीय परिभाषेत जर विचार केला तर हीच समस्या अर्जुनाची पण होती. आणि ह्या समस्येचं निदान शंकराचार्यांनी जे केलेलं आहे, तर शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये भाष्यामध्ये त्यांच्या की हे का झालं, तर जे सुखरूपता मी जी बाहेर शोधायचा प्रयत्न करते ती सुखरूपता माझ्यामध्येच आहे, पण त्याच्यावरती आवरण पडले, आणि ह्या आवरणालाच आपण अज्ञान असं म्हटलं. मला अज्ञान झालेलं आहे माझ्या स्वरूपाचं. हे कसलं अज्ञान आहे, तर माझं स्वरूप जे आहे आत्मस्वरूप ते असंग आहे, पण मी त्याला संगवाला आहे असं मानलं माझ्या स्वरूपाला. त्याच्यामुळे मी मगाशी जे उदाहरण दिलं ते कार्यकारण भावाचा संबंध प्रस्थापित करून असंग आत्म्याला मी संगवाला बनवलं, आणि त्याच्यामुळे विषयांशी संग करायला सुरुवात केली. विषयांशी संग करता करता त्याचं ध्यान करायला कधी सुरुवात झाली हे सुद्धा मला कळलं नाही. आणि त्यामुळे त्या संगामुळे किंवा त्या विषयांच्या ध्यानामुळे त्या विषयाबद्दल माझ्या मनात एक स्नेह उत्पन्न होतो, आणि तो स्नेह जो आहे त्या स्नेहाचा जेव्हा विच्छेद व्हायची वेळ येते, म्हणजे त्या स्नेहाचा संबंध आता निघून जाणार, अशी जेव्हा स्नेह विच्छेद हा शब्द शंकराचार्यांनी वापरला, तर अशी जेव्हा वेळ येते त्या वेळेला त्या कल्पनेनी सुद्धा, अजून भूमीवरती रणभूमीवरती हे काहीच झालेलं नाहीये, पण स्नेहाचा विच्छेद होणार ह्या कल्पनेनी अर्जुनाला शोक झाला. पहिली गोष्ट म्हणजे तोच शोक
पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. नाहीतर पहिल्या अध्यायाचं कथाभाग जो आहे तो प्रस्तुत करण्याचं कारण काय, तर संसाराचं प्रकटीकरण करून दाखवणं हे व्यासांचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मग शोक झाला, एकदा पराकोटीचा शोक झाला की हमखास मनुष्याकडनं घडून येणारी चूक किंवा त्याचा होणारा परिणाम असा की त्या शोकाचं रूपांतर मोहामध्ये होतं. पुन्हा मोह हा सुद्धा संस्कृत मोह घ्यायचा, मराठी मोह म्हणजे लोभ असा नाही. तर मोह याचा अर्थ बुद्धीची विवेक शक्ती हरवून बसणे, काय करावं आणि काय करू नये हेच कळेनासं होणं म्हणजे मोह. आणि एकदा हा मोह झाला, विवेक शक्तीवरती आवरण पडलं किंवा ती दबली गेली विवेक शक्ती, की मग असं होतं की निषिद्ध कर्म करायला आपण एकतर मनुष्य प्रवृत्त होतो, किंवा जो स्वधर्म आहे त्याचा परित्याग करायला प्रवृत्त होतो, परधर्म आहे त्याचं सेवन करायला प्रवृत्त होतो, किंवा जर स्वधर्माचं पालन करायचं जरी एखाद्या मनुष्याने ठरवलं तरी त्याच्यात तो 2 चुका हमखास करतो. त्या 2 चुका अशा की त्याचं लक्ष फलाकडे जातं, म्हणजे भोक्तृत्वाकडे त्याचं लक्ष जातं ते कर्म करण्यामध्ये, नाही तर म्हणजे भोक्तृत्वाचे नाही तर म्हणण्यापेक्षा भोक्तृत्वाच्याही आधी त्याच्याकडनं झालेली असते दुसरी चूक, ती म्हणजे कर्तृत्व भावना, मी करता ही भावना होते. म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे स्वधर्म पालनामध्ये होतं. आणि हीच अर्जुनाची चूक जी आहे ती पहिल्या अध्यायामधनं व्यक्त झालेली, व्यासांनी व्यक्त करून दाखवलेली. तर त्याच्यामध्ये अर्जुन क्षत्रिय आहे, गृहस्थाश्रमी आहे. क्षत्रिय आहे अर्जुन म्हटल्यानंतर त्याला युद्धभूमी सोडून जाण्याची परवानगी शास्त्रांच्या नुसार नाहीये. मग त्यांनी काय केलं की तो आहे क्षत्रिय, आहे गृहस्थाश्रमात, पण त्यात तो काय म्हणतोय की मी भिक्षाटन करीन आणि मी वनामध्ये निघून जाईन. म्हणजेच तो सांगतोय मी संन्यास आश्रम घेईन. म्हणजे त्याचा जो आश्रम आहे तो आश्रम सोडतोय. क्षत्रिय आहे आणि भिक्षा मागीन असं तो म्हणतोय. तर भिक्षा मागण्याचा अधिकार हा फक्त संन्याशांना, म्हणजे देण्याचा अधिकार हा गृहस्थांना आहे. म्हणजे त्याचं जे भिक्षा देण्याचं कर्तव्य आहे ते सोडून भिक्षा मागण्याचं कर्तव्य मी करीन असं तो म्हणायला लागला. ह्याचा अर्थ वर्ण आणि आश्रम ह्या दोन्हीमध्ये त्याचा गोंधळ झाला. ते म्हणजे त्यांनी स्वधर्म सोडून दिला वर्ण आणि आश्रम ह्यानुसार, आणि परधर्म सेवन करायला तो प्रवृत्त झाला, संन्यास आश्रम स्वीकारायला तयार झाला आणि भिक्षा स्वीकारायला तयार झाला त्यावेळेला. आणि म्हणून इथे जे शोक आणि मोह जे अर्जुनाला झाले, त्या शोक आणि मोह भगवंतांनी हे जाणलं की अर्जुनाचा प्रश्न कुठे आहे. तर शोक आणि मोह हा भगवंतांचा अर्जुनाचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून पहिला श्लोक जिथे गीता सुरू झाली असं मानलं जातं, तर पहिला श्लोक जो आहे भगवंतांच्या तोंडून आलेला जो संवाद आहे तो असा आहे, अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंच नानु शोचंती पंडिता. याच्यात हेच सांगितलं की न करू नये त्याचा तू शोक करतोयस, म्हणजे शोक दाखवला भगवंतांनी. आणि दुसरं सांगितलं की स्वतः पंडित नाहीयेस, पंडित म्हणजे आत्मज्ञानी नाहीयेस, आणि तू भाषा मात्र मला जे इतकं प्रवचन दिलंस सुरुवातीपासून ते तू पंडित असल्याप्रमाणे दिलंस. म्हणजे हा झाला मोह, जे करू नये ते केलं, जे करायला पाहिजे ते नाही केलं. हे कन्फ्युजन जे आहे हे ह्या श्लोकातून भगवंतांनी दाखवून दिलं. आणि ह्याच्यात शोक मोह झाला अर्जुनाला हेच निदान शंकराचार्यांनी भाष्यात सुद्धा केले. आणि त्यामुळे आपण जे मगाशी चित्रा म्हणाली की शिव, हरी आणि हर एकमेकांचं हृदय कसं जाणतात, तर भगवंतांचा पहिला श्लोक जो गीतेचा उपदेश करताना आला अशोचानन्व शोचस्त्वं, याच्यामध्ये त्यांनी शोक आणि मोह हेच निदान केलं, आणि शंकराचार्यांनी भाष्यात हेच निदान केलं अर्जुनाचं. असं त्यांचं परस्पर प्रेम हरिहर यांचं आहे, कारण ते एकाच कन्क्लुजन वरती आले, कारण त्यांचं तसं सख्य आहे, एकमेकांचं हृदय ते जाणतात. आता हा जसं मगाशी आपण बोललो की हीच युद्धभूमी एका अनुभवांचा सगळे गोळा करता करता जशी अर्जुनाच्या बाबतीमध्ये आली तशीच आपल्या जीवनामध्ये सुद्धा येतं, फक्त त्याचं तारतम्य कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये असतं. आणि ह्याला खरं म्हणजे गंभीर वळण लागतं ते मृत्यूच्या समयी लागतं. कारण मृत्यूच्या वेळेला मी ज्या विषयाची आसक्ती धरली, संग धरला, मृत्यूच्या वेळी शेवटच्या क्षणी ह्याच्यापैकी ज्याचा मी अभ्यास केला सर्वात जास्त, ती एक वासना माझ्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि मग ती वासना उत्पन्न झाली की त्याप्रमाणे माझं जे पाप पुण्य जे होतं तयार जे झालेलं आहे ते उपभोगण्यासाठी, ती वासना शमवण्यासाठी मला पुढचा देह प्राप्त होतो. म्हणजे पाप पुण्य आणि त्याच्यानुसार पुनर्जन्म ही ती अविद्येपासून जी साखळी सुरू झाली ती अशी पुनर्जन्मापर्यंत गेली.
आता पुनर्जन्म आपण हे तर पाहिलं की जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यानचं जे जीवन आहे ते दुःखरूपच आहे, जरी सुख आलं तरी ते दुःखरूपच आहे, हा सिद्धांत आपला ठरला. आता जन्म ही सुद्धा प्रक्रिया, आपण ती सेलिब्रेट जरी करत असलो तरी ती प्रक्रिया म्हणून जर त्याचा एक विचार केला तर जन्म ही सुद्धा अतिशय यातनामय अशीच प्रक्रिया आहे. आपल्याला आपण म्हणतो की आईसाठी ते यातनामय आहे, पण त्या जीवासाठी सुद्धा जन्म घेणं ही यातनामयच हे आहे, प्रोसेस आहे. आणि कारण काय आहे की एनी सेपरेशन इज ऑलवेज पेनफुल. त्याच्यामुळे आई आणि बाळ यांचं जेव्हा स्थूल देह जेव्हा सेपरेट होतात तेव्हा ती पेनफुल असणारच आहे प्रक्रिया. आणि मृत्यूच्या समयी सुद्धा हेच होतं, स्थूल शरीर आपलंच आणि सूक्ष्म शरीर आपलंच ह्यांचं सेपरेशन होतं आणि तिथे सुद्धा सेपरेशन असल्यामुळे यातनामय आहे. म्हणजे आपला सिद्धांत करता करता असा झाला, आपलं जन्म यातनामय, मृत्यू यातनामय आणि जन्म आणि मृत्यू ह्यांच्या दरम्यानचं जे जीवन आहे ते दुःखमय. आणि अशा प्रकारे आपण छोटे छोटे अनुभव गोळा करत नको त्या विषयाशी, अनित्य विषयांशी संग करून परावलंबी झालो त्यांच्यावरती. आणि हे करता करता आपण ही जन्ममरण परंपरा जी आहे ती सतत चालू ठेवायचा नकळतपणे आपल्याकडनं प्रयत्न झाला. मग ह्याच्यात फक्त फरक एवढाच झाला, अर्जुनामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? कारण अर्जुना इतकी आपली योग्यता का नाहीये? तर शोकमोह त्यालाही झाले, अर्जुनालाही झाले, आपल्यालाही झाले. पण आपल्याला जेव्हा शोकमोह होता त्यावेळेला अर्जुन काय करतो आणि शोकमोह झाल्यानंतर आपण काय करतो, इथे खरा म्हणजे फरक खूप ठळक ह्याच्यामध्ये आहे. अर्जुनाने काय केलं आणि आपण काय करतो ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अर्जुनाने हेच केलं की स्वतः आधी प्रश्न, परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, त्याचा निर्णय घेतला, तो निर्णय डिक्लेअर पण केला. भगवंतांनी काही त्याच्यावरती बोलले नाही भगवंत. पण जेव्हा अर्जुनाला लक्षात आलं की आपला हितकर्ता आता बोलत नाहीये, याचा अर्थ माझं काहीतरी चुकतंय, अशी त्याला भीती वाटली जेव्हा, त्यावेळेला तो हतबलता त्याला जाणवायला लागली. आणि मग त्याला म्हणजे बुडणारा माणूस असतो ना, पाण्यात, खोल पाण्यामध्ये जेव्हा माणूस जायला लागतो तेव्हा घाबराघुबरा होतो की माझा आता अहित होणार, ही भावना अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आणि बुडणारा माणूस ज्याप्रमाणे धडपड करतो, काहीतरी आसरा शोधायचा प्रयत्न करतो, जी मदत मिळेल तिला तो शरण जायचा प्रयत्न करतो, ती मानसिक अवस्था अर्जुनाची झाली. आणि त्या मानसिकतेतून अर्जुन शिष्य बनला. हा अर्जुनामधला आणि आपल्यातला फरक आहे. कारण आपण आपल्या अनुभवांची परीक्षा करत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृष्णासारखा समर्थ गुरु आपल्या समोर दरवेळेला असतोच असं नाही, त्याच्यामुळे आपल्याला शोध लागत नाही काय करावं ह्याचा. आणि गीतेचा ह्या पहिल्या अध्यायामधून किंवा दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत संसाराचं वर्णन हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की अर्जुनाचा शिष्य कसा झाला आणि कृष्ण जो सारथी होता त्या कृष्णाचा गुरु कसा झाला. तर कृष्ण सारथी होता, पण ज्या क्षणी अर्जुन शिष्य झाला त्या क्षणी भगवंत सुद्धा गुरु झालेले आहेत. आणि अशोचानन्व शोचस्तोपासून त्यांनी उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. आणि मग कृष्णाने याला काय गीतेच्या माध्यमातून, उपदेशातून सांगितलं, हा एक विचार येतो. हा विचार आपण करतो एवढ्यासाठी की प्रयोजन काय किंवा गीता का शिकतोय. म्हणजे कधी कधी आपल्याला या निरूपणाचंच प्रयोजन विसरायला झालं असं होऊ नये म्हणून मुद्दाम प्रश्न परत एकदा हे घेतला. आता गीतेमध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्येच याचं सोल्युशन काय सांगितलंय, तर आपला काय अनुभव आपण सिद्धांत आत्ता काढला की अनित्याचा अभ्यास आपण केला, त्याच्यामुळे आपल्याला अनित्य प्राप्त झालं. मग त्याला सोल्युशन काय, तुम्हाला नित्य हवं असेल तर नित्याचा अभ्यास करा, हा कॉमन सेन्स आहे साधा. आणि तोच जो आहे त्या नित्य तत्व जे आहे त्या तत्वाचं वर्णन आणि त्या तत्वाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे उपाय यांचं वर्णन जे आहे ते आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये केलेले, वेदांमध्ये हेच झालेलं आहे. तर त्या शास्त्रांमध्ये हे वर्णन खूप विस्तृत पद्धतीने आलेलं आहे. इतक्या वेदांचा अभ्यास आता ह्या कालामध्ये करणं आपल्याला शक्य होणार नाहीये, कारण अनंत शास्त्रम बहुलाश्च विद्या अल्पश्च कालो बहुविघ्नताश्च असं आपण म्हणतो की एवढं काळ कमी आहे, विघ्न इतके आहेत आणि आपण याचा अभ्यास कधी करणार. म्हणून भगवंतांनी जे सांगितलं गीतेच्या माध्यमातून ते सारांश रूपाने आपल्याला सांगितलं. मग त्याच्यात उपदेश काय आहे, तर उपदेश हाच आहे की कर्म करायचं आहे ना, तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत ना, तर मग कर्म असं करा परिस्थिती बदलताना की जे कर्म करताना दुसऱ्याचं अहित होणार नाही, माझं पाप वाढणार नाही, उलट जे पाप माझ्याकडून जन्मोजन्मी घडलं, माझ्या अंतःकरणामध्ये जे पाप साठून राहिलेलं आहे ते पाप कमी कमी होईल आणि माझं अंतःकरण शुद्ध होईल. हा एक
कर्म अशा पद्धतीने करा हा उपदेश गीतेमध्ये आलेला आहे, ज्याला आपण निष्काम कर्मयोगाचा उपदेश असं आपण म्हटलं. दुसरं असं आपण म्हटलं होतं की मनस्थिती चंचल आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरही ताबा मिळवता येत नाही, जसा कर्मांनी परिस्थितीवर मिळवता येत नाही तसा. तर दुसरा उपदेश असा आहे की उपासना अशी करा की मनस्थिती त्यातल्या त्यात शक्य होईल तेवढी आटोक्यामध्ये राहील आणि हळूहळू हे चित्तशुद्ध होईल, आपलं मनस्थिती आटोक्यात येईल. हे जेव्हा साधायला लागेल आणि थोडा शांततेकडे आपला प्रवास होईल, त्यावेळेला ज्या उपास्य देवतेची आपण उपासना करतोय त्या उपास्य देवतेची, म्हणजे देवता म्हणण्यापेक्षा ईश्वर, परमेश्वर, त्या परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न होईल. मी कोण आहे, मला सुख कुठे मिळेल, ह्या माझ्या स्वरूपाबद्दल जिज्ञासा उत्पन्न होईल. आणि हे करता करता त्या जिज्ञासेचं समाधान कसं होईल, ते भाव समाधान, ह्यासाठी पुढे असं सांगितलेलं आहे की ज्ञान हा तिसरा, कर्म उपासना आणि तिसरा उपाय वेदांमध्ये जो शास्त्रांमध्ये सांगितलाय तो आहे ज्ञान. म्हणून असं सांगितलं की ज्ञानाचं श्रवण असं करा की तुमचं अज्ञानच दूर होऊन जाईल. आणि एकदा अज्ञान गेलं, जर मी मगाशी पाण्याचं उदाहरण दिलं, मला जर कळलं पाणी खाली आहे हे जर मला कळलं तर तो प्रश्न कायमचा मिटणार आहे माझा. म्हणून एकदाच श्रवण असं व्यवस्थित करा की त्याच्यामुळे तुमचं अज्ञान दूर झालं की तुमच्या स्वरूपाचा बोध तुम्हाला होईल आणि कायमचं जे तुम्हाला हवंय सुखप्राप्ती आणि कायमची दुःख निवृत्ती ती तुम्हाला होईल. ही मांडणी आपल्या वेदांमध्ये आहे. आणि उपासना, जरी हे कर्म उपासना ज्ञान हे सगळं जरी असलं तरी सुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये उपासना हे मानसिक कर्मच असल्यामुळे त्याचे असे वेगळा विभाग काही जण धरतात, काही जण नाही धरत. पण प्रामुख्याने वेदांचे 2 विभाग मानले जातात, कर्म आणि ज्ञान. तर कर्म आणि ज्ञान हे नित्यप्राप्तीचे, सुखप्राप्तीचे आणि नित्य दुःख निवृत्तीचे 2 मुख्य उपाय आहेत, हे वेदांमध्ये सांगितलेले, कर्मकांड विभाग आणि ज्ञानकांड विभाग. तर त्यातला जो कर्मकांड विभाग आहे त्याला जर आधुनिक भाषेमध्ये, कर्मकांड म्हणजे बाहेर करण्याचे प्रयत्न, हा जो विभाग आहे त्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग असं आपण म्हटलं. तर जे ज्ञानकांड जे आहे त्याचं दुसरं, तर त्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग असं आपण म्हणू शकतो. LIVING आणि LEAVING हा फरक होईल. एक काहीतरी करायचंय बाहेर जाऊन आणि दुसरं जे आहे ते काहीतरी जे करतोय ते सोडायचंय. फिजिकली सोडणं हा एक भाग आणि मानसिकरित्या सोडणं हा दुसरा भाग. हा जरा खूप विस्ताराचा विषय, त्याच्यामुळे तो आत्ता स्पष्ट करणं शक्य नाहीये. पण शंकराचार्यांनी सुद्धा गीतेमध्ये मग प्रतिपाद्य विषय काय गीतेचा, तर त्यांनी हेच सांगितलं की गीतेचे प्रतिपाद्य विषय म्हणजे एक प्रवृत्तीरूप धर्म, ज्याला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटलं, कर्म हा प्रवृत्तीरूप धर्म, आणि आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे निवृत्ती, संन्यास हा जो म्हटलं तो ज्ञानकांड हा जो आहे तो निवृत्तीरूप धर्म. हे 2 धर्म सांगणं हा हे गीतेचा एक प्रतिपाद्य विषय आहे. आणि दुसरा म्हणजे वासुदेव नामक जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माचं वर्णन आणि त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची, ह्या 2 धर्मांच्या माध्यमातून, प्रवृत्तीरूप आणि निवृत्तीरूप धर्म यांच्या माध्यमातून त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची, हा गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे. आणि म्हणून आपल्याला शंकराचार्यांच्या भाष्याचा अभ्यास किती सावधपणे करायला लागतो ह्या विषयावरून एक त्याचं उदाहरण देते की आपण म्हणतो सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, उपनिषदांचं सार म्हणजे ज्ञानकांडाचं म्हणजे वेदांताचं सार म्हणजे गीता आहे असं आपण म्हणतो. पण शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये काय म्हटलंय की सर्व वेदार्थ सार संग्रह असं म्हटलंय. असं का? कारण गीतेमध्ये फक्त वेदांत नाहीये, गीतेमध्ये कर्म सुद्धा आहे, उपासना सुद्धा आहे आणि ज्ञान सुद्धा आहे. म्हणजे गीता हे फक्त उपनिषदांचं सार नाही, सगळ्या वेदांचं सार आहे. कारण वेदांमध्ये कर्म, उपासना, ज्ञान हे 3ही भाग आहेत. म्हणजे किती केअरफुली शंकराचार्य भाष्य लिहितात आणि किती केअरफुली आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. त्यांचा एकही मुद्दा आपल्याला पटला नाही असं म्हणायला आपल्याला स्कोपच नाही. आपल्याला फार तर तो समजत नाहीये काय करू हा विचार आपल्याला करता येऊ शकतो. आणि मग हे जे निरूपण भगवंतांनी केलं तर ह्याच्यामध्ये प्रवृत्ती हा बाहेर जाणारा मार्ग आहे, निवृत्ती हा एक्झॅक्टली उलटा जाणारा मार्ग आहे. मग ह्यांचं एकत्र यायचे कसे आणि नित्यप्राप्ती व्हायची कशी, त्याच्यापेक्षा तर आमचे प्रयत्न बरे होते असं वाटायची वेळ येईल. मग त्याच्यासाठी जे साधनेचे टप्पे शंकर भाष्यामध्ये जे आलेले आहेत, जे इक्वेशन आमच्या वर्गामध्ये खूप फेमस आहे, तर ते टप्पे असे आहेत की आपण सुरुवातीला कर्म करताना निष्काम म्हणजे सकाम पद्धतीने तो कोणताही जो अज्ञ मनुष्य असतो तो सकाम म्हणजे काहीतरी फलाची अपेक्षा ठेवून कर्म करत असतो. हे करता करता त्याला गीतेसारखा एखादा उपदेश किंवा काही श्रवण, अध्यात्म श्रवण घडतं. त्यावेळेला त्याला कळतं की मी निष्कामपणे करायचंय, समष्टीसाठी कर्म करायचंय
फलं मला मिळणारच आहे जर मिळायचं असेल तर, आणि नाही मिळायचं तर समष्टी देवता म्हणजे ईश्वर जो आहे त्या ईश्वराला त्याचा न्याय व्यवस्थित समजतो. ते फलं कोणाला द्यायचं, कधी द्यायचं, ते फलं उत्पन्न झालंच पाहिजे आणि ते मलाच मिळालं पाहिजे हा आग्रह सोडणे. म्हणजे सकाम भक्तीकडून आपण निष्काम भक्तीकडे, निष्काम योगाकडे आलो, ज्याला आपण कर्मयोग असं म्हणतो. ह्या कर्मयोगाच्या आचरणामुळे चित्त शुद्ध होतं. म्हणजे जे माझं बाह्य परिस्थिती, मनस्थिती यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी प्रसंगी अधर्म करायला सुद्धा जी प्रवृत्त झाले असते, ते त्याच्यातून पाप घडलं असतं. तर ते निष्काम कर्मयोग मी आचरल्यामुळे ते पाप घडलंच नाही. उलट जे होतं ते पाप माझं कमी व्हायला लागलं आणि मला अनेक प्रकारची साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त व्हायला लागली, ज्याला आपण विवेक, वैराग्य, मुमुक्षा वगैरे असं त्याचं वर्णन, शमदम, ह्याचं आता वर्णन फार करणं शक्य नाहीये वेळेअभावी. पण ही साधन संपत्ती मला प्राप्त व्हायला लागली निष्काम कर्मयोगामुळे. आणि ह्या साधन संपत्तीमुळे, चित्तशुद्ध झाल्यामुळे मला गुरुप्राप्ती झाली, की जिथून मला वेदांत श्रवण, सायमल्टेनियसली उपासना चालूच आहे माझी, कर्मामध्ये उपासना आली. आणि आता ह्याच्यामुळे वेदांत श्रवण मला परंपरेनुसार घडेल अशी माझ्याकडे गुरुप्राप्ती मला झाली. आणि त्यानुसार परंपरेनुसार शिस्तबद्ध, स्टेप बाय स्टेप, विटेवर वीट रचत, असं अधूनमधून नाही, अशा पद्धतशीरपणे वेदांत श्रवण माझं व्हायला सुरुवात होते. आणि त्यालाच शंकराचार्यांनी पुढे म्हटलं की ज्ञानयोग माझ्या आयुष्यामध्ये आला. आणि ज्ञानयोग आल्यानंतर ते श्रवण केलं गुरूंकडनं, मी त्याच्यावरती मनन केलं. मनन केल्यानंतर त्याचं जे तात्पर्य निघालं त्या पूर्ण श्रवण मननाच्या प्रक्रियेतनं, त्याच्यावरती मी आता ती भावना, त्याचा अभ्यास करायला मी स्वतंत्र जेव्हा होईल तेव्हा त्याला निधिध्यासनाचा अभ्यास, थोडक्यात ही जेव्हा माझी अवस्था येईल तेव्हा त्या ज्ञानयोगाला आपण वेगळ्या भाषेमध्ये ज्ञाननिष्ठा असं म्हणतो. म्हणून भगवंतांनी जे म्हटलं की लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नभ, ज्ञानयोगेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम. तर ह्या दोन निष्ठा, आर्ट ऑफ लिव्हिंग, आर्ट ऑफ लिव्हिंग, ह्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने प्रवृत्तीपासून आपण उलट वळत वळत आपण अशा पद्धतीने निवृत्तीकडे आलो. आणि तेव्हा माझ्या स्वरूपावर जेव्हा मी अनुसंधान करायला लागले, श्रवण मननाच्या शब्दांच्या आधारे, त्या चिंतनाच्या आधारे, त्या विचारांच्या आधारे, त्यावेळेला मला माझं स्वरूप एक ना एक दिवस प्रकट झालं की मग मला म्हणजे त्या साधकाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते आणि तो देह पडल्यानंतर त्याला विदेह अवस्था प्राप्त होते. हा सगळा गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे. हा शंकराचार्यांनी एक्सप्लेन केलेला आहे त्यांच्या भाष्यामध्ये. आणि ह्याच्यातून आपल्याला फक्त एवढंच म्हणजे आपण काय पाहू शकतो याच्यामध्ये, तर युद्धासाठी आपण म्हणतो की असं आपल्याला कसं शक्य आहे, मला काय जमणार, असं आपल्याला एक खूप स्वतःकडे कमीपणा घ्यायची सुद्धा आपल्याला सवय लागलेली आहे. तर असं आपण स्वतःला कनिष्ठ मानू नये. आपल्या वर्गामध्ये मी एकदा हा अभ्यास सांगितला होता की गीतेच्या पूर्ण श्लोकांचा अभ्यास करा आणि बुद्धी हा शब्द किती वेळा आलेला आहे त्याच्यामध्ये हे नोट करा. तर माझ्या ते 50 पेक्षा अधिक वेळा गीतेमध्ये 56 वेळा गीतेमध्ये बुद्धी हा शब्द आलेला आहे. आणि आपण असं म्हणतो मला तर बुद्धीच नाही, हे नाही, असं नाहीये. ती बुद्धी जी आहे, बुद्धी आपण वापरतच असतो. सुरुवातीला असं म्हटलं तसं मूर्खाची पण प्रवृत्ती त्याच्याशिवाय होत नसते. तर बुद्धी जेव्हा म्हणतात की बुद्धी दे रघुनायका असं समर्थक जेव्हा म्हणतात तेव्हा असं आहे की शुद्ध बुद्धी दे, जेणेकरून मला वेदांत श्रवण घडण्याची संधी येईल, ती चित्तशुद्धी झालेली असेल आणि त्या श्रवणातून मी निधिध्यासनापर्यंतचा सगळा माझा प्रवास होईल. ही शुद्ध बुद्धी आपल्याला प्राप्त होईल. आणि ही बुद्धी युद्धासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला ती संधी आणि ती बुद्धी प्राप्त होऊ शकेल केव्हा, जर कृष्णासारखा समर्थ गुरु असेल आणि अर्जुनासारखा शरणागत झालेला जर शिष्य असेल. तर परिस्थिती तशीच राहिली तरी मनस्थिती बदलली आहे. शेवटी जेव्हा अर्जुनाने जे काही वक्तव्य केलं या श्रवणानंतर मनस्थिती बदलली आहे. मनस्थिती बदलल्यानंतर आत्मज्ञान सुद्धा प्रकट होण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती झालेली आहे. आणि ते श्रवण अर्जुनाने जे प्रश्न वेळोवेळी विचारलेले आहेत ते श्रवण एकाग्रतेने युद्धभूमीसारख्या परिस्थितीमध्ये, युद्धभूमीसारख्या स्थलामध्ये सुद्धा होऊ शकतं. हे या गीतेमधनं आपण शिकण्याचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जाता जाता एकच याच्यामध्ये खूप आपण आणखीन एक विचार करण्यासारखी गोष्ट, हे संतांचं अद्भुत चिंतन आहे. हा काय माझा विषय नाही आहे, माझं स्वतःचं चिंतन नाही आहे. पण असं आहे की गीता मे हृदयम पार्थ असं जे भगवंत म्हणतायत, ते गीता हे माझं हृदय आहे. भगवंतांनी ती गीता आपल्या हृदयामध्ये गुप्त ठेवली होती. याचा अर्थ काय, सतत भगवंत म्हणतायत की हे माझं ज्ञान आणि विज्ञान दोन्ही आहे. म्हणजे मी नुसता उपदेश करतोय असं नाही, जे शिकवताना मी करते तसं भगवंतांचा उपदेश नाहीये. भगवंत स्वतः त्या अनुभवात आहेत, भगवंतांच्या अनुभवाची पोथी आहे, संघर्षमय जीवन आहे भगवंतांचं.
आणि ते वेदांताचं ज्ञान आणि त्याच्यावर आधारित जगलेलं जीवन, अशा ह्याच्यामुळे भगवंतांचं ते हृदय साक्षात त्या अनुभवात राहून भगवंत हे सगळं सांगतायत. आणि ज्या वेळेला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपला हितचिंतक अबोल झाल्यानंतर जेव्हा अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं, त्यावेळेला त्या हृदयामध्ये असलेला जो स्नेह आणि तो जो अनुभव आहे, हृदयामध्ये जे काही साठवलेलं आहे ते प्रकट साक्षात मूर्तिमान होऊन बाहेर पडलं. आणि त्याला जो हृदयातला जो स्नेह असतो तो स्नेह मूर्तिमान होऊन बाहेर प्रकट करण्याचं सामर्थ्य हे फक्त आईमध्येच असतं. आणि म्हणून आपण गीतेला श्रुती माता असं आपण म्हणतो, किंवा गीतेला मगाशी तुम्ही जे वर्णन केलं अंबत्वाम अनुसंधान असं जे म्हटलं, म्हणून गीता ही आपली आई आहे, शब्दरूप आई आहे. आणि अर्जुन वासरू झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये. संतांचं अद्भुत चिंतन याच्यामध्ये असं आहे केलेलं त्यांनी, म्हणजे हे प्रेमाचा आविष्कार आहे संतांचा. असं जर आपण बघितलं तर संत एक असं म्हणतात की गीता जी सांगितली गेली, गीतेतनं जे तत्वज्ञान प्रकट झालं हे भगवंतांचं कर्तृत्वच नाहीये असं त्यांनी म्हटलं. हे त्या गीतेचं कर्तृत्व आहे की ती स्वतःच बाहेर पडली. म्हणजे भगवंतांनी तिला बाहेर काढायचं लपवून ठेवली होती, पण ती माता स्वरूप असल्यामुळे करुणामय होऊन ती स्वतःच बाहेर पडली. असं गीतेचं कर्तृत्व, असं संतांचं अद्भुत चिंतन आहे. तर असं या पद्धतीने गीतेचं जे प्रयोजन आहे शिकण्याचं, की आपण जिथे आहोत तिथून आपण कसं यायचंय या प्रवासापर्यंत आणि मोक्षापर्यंत, ह्याचं वर्णन गीतेमध्ये अशा पद्धतीने केलेलं. तर माझ्या मते या उत्तरातून गीतेचं शिकण्याचं प्रयोजन आपल्याला स्पष्ट झालं असेल. भक्ती, तू इतकं सुंदर समजावून सांगितलंयस ना की भगवंत अबोल झालेलेच आहेत दुसऱ्या अध्यायातल्या 10व्या श्लोकापर्यंत. 11व्या श्लोकापासून भगवंतांनी भाष्य करायला सुरुवात केली आहे. पण मी पण आत्ता अबोल झाले आणि मला वाटतं आपले श्रोते सुद्धा असेच अबोल होणार आहेत. कारण इतकं तत्वज्ञान आचार्यांचं सोप्या आणि अतिशय योग्य शब्दात आणि परत मोजक्या शब्दात तू समजावून सांगितलंयस ना की खरं म्हणजे आता हे फक्त ऐकतच राहावं अशी माझी तरी भावना आहे. परंतु आपल्याला थोडं पुढे जावंच लागेल. त्यामुळे आता पुढे पण मगाशी जसं तू म्हणालीस तसं आर्ट ऑफ लिव्हिंग हे जे आहे ना ते आपल्याला नक्कीच रोजच्या आचरणात आपल्याला आणायला हवं. आणि हा कर्माचा जो पसारा आहे तो हळूहळू कमी करत करत ज्ञानप्राप्तीसाठी आपलं कसं आपण पाऊल उचलायला येईल आपल्याला, किंवा आपण ज्ञान साधनेकडे आपला कसं मार्गक्रमण होईल हे नक्कीच आपल्याला आचरणात आणायला हवं, किंवा या आचार्यांच्या भाष्यातून किंवा त्यांच्या उपदेशातून आपल्याला शिकायला हवं किंवा शिकता येईलही. तर तेच आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली किंवा जे काही ते तू सांगितलंस त्याच्यातून असा एक मला निष्कर्ष वाटतो किंवा असं एक कन्क्ल्युजन वाटतं की ज्ञानप्राप्तीशिवाय गत्यंतर नाही. की आपलं अल्टिमेट जे एम म्हणतो आपण की आपलं ध्येय जे आहे ते आपलं ज्ञानप्राप्तीच हवं. आपण सुरुवात कर्मापासून कर्मयोग ज्ञानानंतर हा कर्मयोग करत करत हळूहळू आपल्याला गुरुप्राप्ती होते. मग गुरुप्राप्तीनंतर ज्ञानप्राप्ती, ज्ञानाचं आपल्याला उपलब्धी होते आणि ती ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मग ज्ञानयोग म्हणजे मनन चिंतन निधिध्यासन यामुळे तो ज्ञानयोग होतो आणि ती ज्ञाननिष्ठा आणि मग जीवनमुक्ती असा आपला प्रवास म्हटला तर ते चुकीचं ठरणार नाही. तर हा जो आपला प्रवास आहे की ते ज्ञानप्राप्तीच ही हवी. जसं 4थ्या अध्यायात म्हटलंय नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, की ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही. तर ह्याच अनुषंगाने मी पुढचा प्रश्न विचारते आता तुला की गीतेवरती अनेक जणांची भाष्य आहेत, अगदी दिग्गज लोकांची सुद्धा भाष्य आहेत, परंतु त्यात आचार्यांचं म्हणजे शंकराचार्यांच्या भाष्याचं महत्त्व असं काय आहे ते तू असंच आम्हाला थोडक्यात आणि अतिशय तुझ्या रसाळ वाणीतून सांग. हा प्रश्न आता तुम्ही विचारलेला खूप महत्त्वाचा आहे, कारण खूप साहित्य गीतेसारखा ग्रंथ असा आहे की त्याच्यावरती भरपूर साहित्य जगभरामध्ये उपलब्ध आहे, त्याच्या टीका भाष्य अनेक उपलब्ध आहेत. प्रत्येकाला हा मोह होणं स्वाभाविक आहे गीतेचा अभ्यास करण्याचा, आणि त्यामुळे अनेक प्रकारची तात्पर्य त्याच्यामधनं निघत असतात. गीतेचा नक्की अर्थ काय किंवा तात्पर्य काय हे सांगण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये शंकराचार्यांचं महत्त्व काय हा प्रश्न खूप महत्त्वाचा वाटला मला. तर आपण अभ्यास जेव्हा गीतेचा करतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण त्यांचा भाष्यकार भगवान असा उल्लेख करतो आपण त्यांचा नेहमी. तर ह्याच्यावरून एक आपल्याला क्लिअरली आपल्याला माहिती असलं पाहिजे की भगवान असं म्हणतो असं का, तर शंकराचार्य श्रीमद आद्य शंकराचार्य हे भगवंतांचा अवतार आहे पहिली गोष्ट. आणि कोणतीही विद्या ज्ञान हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण शंकरांचाच विचार नेहमी केला जातो. शंकर ही ज्ञानाची देवताच आहे.
दुसरी गोष्ट अशी की शंकराचार्यांनी जेव्हा भाष्य लिहिली सगळ्या ह्या प्रस्थानत्रयीवरती, तर त्यावेळेला स्वतः वेदव्यास उत्तरकाशीला त्यांच्यासमोर प्रकटले होते आणि त्या शंकराचार्यांच्या भाष्यावरती शास्त्रचर्चा करून वेदव्यासांनी त्यांना साक्षात पुष्टी दिलेली आहे की ही भाष्य लिहिलेली जी आहे ती अतिशय बरोबर आहे आणि उपनिषदांना धरून आहे. ही वेदव्यासांची पुष्टी, म्हणजे शंकरांनी भाष्य केलं आणि विष्णूंचा अवतार जे वेदव्यास त्यांनी ह्याला पुष्टी दिलेली आहे. म्हणजे हरी आणि हर ह्या दोघांनाही ही भाष्य मान्य आहेत. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग असा की शंकराचार्यांनी केवळ गीतेवरती भाष्य केलेलं आहे असं नाहीये, तर प्रस्थानत्रयीच्या प्रत्येक भागावरती त्यांचं भाष्य आहे. म्हणजे प्रस्थानत्रयीमध्ये गीता, भगवद्गीता एक येते. दुसरा भाग जो आहे तो 10 उपनिषद मुख्य जे आहेत त्याच्यावरती शंकराचार्यांचं भाष्य आहे आणि ब्रह्मसूत्रांवरती भाष्य आहे. आणि ह्या तिन्ही विभागांवरती त्यांनी भाष्य केलेलं असल्यामुळे असं होत नाही की कुठेतरी गीतेचा अर्थ लावला त्यांनी, ओढून ताणून लावला आणि मग दुसरीकडे त्याची विसंगती झाली, असं कुठेही होत नाही. या तीनही प्रस्थानत्रयीच्या भागावरती सुसंगतता राहील अशा पद्धतीने त्यांनी ते भाष्य केलेलं आहे. असं जनरली आपल्याला दिसत नाही शंकराचार्यांच्या काळापर्यंत तरी, की फक्त गीतेवरती आपल्याला आज सुद्धा गीतेवरती भाष्य करणारे बरेच आहेत, पण प्रस्थानत्रयीवरती भाष्य करणारे जे आचार्य आहेत त्यांची संख्या कमी आहे. आणि हे शंकराचार्यांचं एक महत्त्वाचं योगदान किंवा वैशिष्ट्य आहे भाष्यकार म्हणून. आणि पुढे असं आहे की अध्यात्म ग्रंथांचं जे तात्पर्य काढायचं असतं, तर तात्पर्य काढताना त्या शब्दांचा अर्थ, पदच्छेद, संधी विग्रह, समास सोडवणं हे सगळं आहेच. त्यानुसार व्याकरण हे सगळ्या दृष्टीने जरी अभ्यास केला तरी सुद्धा शेवटी त्या भाष्याचा तात्पर्यार्थ काढण्यासाठी त्या भाष्यकाराला स्वतःचा अनुभव सुद्धा साक्षात असणं गरजेचं असतं. आणि शंकराचार्य जेव्हा अर्थ लावतायत तेव्हा ती त्यांची साक्षात अनुभूती आहे. म्हणजे ते जेव्हा परब्रह्म वासुदेवाचं वर्णन करतात तेव्हा असं उगाचच केलेलं ते वर्णन नाहीये, तर त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शंकराचार्यांच्या भाष्याचं वैशिष्ट्य असं की श्रुती, युक्ती आणि अनुभव या तिन्हीवरती आधारित त्यांचं भाष्य आहे. श्रुती म्हणजे उपनिषद. आपल्याला वर्गात सुद्धा अभ्यास करताना हे नेहमी माहिती आहे की जेव्हा शंकराचार्य एखादा मुद्दा आपल्याला पटवून देतात त्यावेळेला लगेच ते श्रुतींचा म्हणजे उपनिषदांचा दाखला देतात की हे माझं मत नाही, श्रुतींचं म्हणणं असं आहे, हा दाखला ते देतात. युक्ती म्हणजे न्याय जो आहे, तर्कसंगतता त्यांच्या मांडणीला ही ते नेहमी दाखवून देतात. खंडन मंडन आपण पाहतो शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये. त्याच्यामुळे तर्कस श्रेष्ठ अशी जी त्यांची भाषाशैली आहे ती आहे. आणि अनुभव मी म्हटलं तसं त्यांचा तो स्वतःचा अनुभव आहे परब्रह्माचा. त्यामुळे शंकराचार्यांचं भाष्य हे विशेष आहे इतर भाष्यांपेक्षा. आणि उपनिषदांशी जुळवून सांगितलेला अर्थ तो असल्यामुळे तो आपल्याला शिरोधार्य असलाच पाहिजे, कारण ते स्वतः भगवंतांचाच अवतार आहेत, शंकरांचा अवतार आहे. तर शंकराचार्यांच्या बद्दल त्यांनी हे जे इतकं काम जे अलौकिक केलं त्याच्याबद्दल एक खूप छान श्लोक आहे जो माझ्या गुरूंकडूनच मी ऐकला. तो असा आहे की वक्तारम आसाद्य यमेव नित्या सरस्वती स्वार्थ समन्वितासीत निरस्त दुस्तर्क कलंक पंका नमामितम शंकरम अर्चितांग्री. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की वक्तारम आसाद्य म्हणजे सरस्वतीला प्राप्त करून अनेक जण स्वतःला कृतार्थ मानतात. म्हणजे विद्येला प्राप्त करून अनेक जण स्वतःला कृतार्थ मानतात. पण शंकराचार्य यांनी केलेलं जे भाष्य आहे त्याचा विचार जर केला तर सरस्वतीच स्वतः कृतार्थ झाली ज्यांच्यामुळे असा जो वक्ता आहे तो वक्ता म्हणजे श्रीमद आद्य शंकराचार्य आहेत. आणि म्हणून त्यांच्या चरणी आपण लीन होऊन त्याप्रमाणे आपण त्यांच्या भाष्यांचा अभ्यास केला पाहिजे. आपण आतापर्यंत नुसता आपल्या युद्धभूमीचा, जीवनाच्या युद्धभूमीचा विचार केला, अर्जुनाच्या बाबतीतल्या युद्धभूमीचा विचार केला, पण शंकराचार्य स्वतः सुद्धा बॅटलफील्डवरच होते. जेव्हा गीतेचं किंवा इतर उपनिषदांचं तात्पर्य असं निघायला लागलं की त्याच्यामुळे मानवाचं अहित होईल की काय अशी भीती वाटावी, असं जेव्हा परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला शंकराचार्य स्वतः ते युद्धभूमीमध्ये उतरले. हा फरक आहे. शंकराचार्यांच्या समोर जी युद्धभूमी होती ती आपल्या समोर ती आपोआप प्रकट झालेली आहे आणि ते त्या युद्धभूमीमध्ये आपल्यासाठी प्रकटले. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे ते हे त्यांनी वागयुद्ध केलेलं आहे. हे सगळं आपलं अद्वैत मत प्रस्थापित करताना आणि वागयुद्ध प्रस्थापित करताना मध्ये जी मतं आली त्या सगळ्या मतांचं जो दुस्तर्क होता त्यांचा पाडाव करत त्यांनी एक अद्वैत मत सक्सेसफुली प्रस्थापित
सगळीकडे केलं. आणि त्याच्या पुढेही त्यांचं वैशिष्ट्य असं की बहुतेकांनी, ज्यांचं मत शंकराचार्यांनी परास्त केलं त्या बहुतेकांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. याचा अर्थ त्यांनी भांडणासाठी भांडण, वादासाठी वाद असं केलेलं नाही, तर ते करुणेपोटी केलं. आपल्या सगळ्यांच्या वरची जशी भगवंतांना गीता सांगताना आपल्यावरती पण करुणा आहे, अर्जुनावरती जशी आहे तशी, त्याचप्रमाणे शंकराचार्यांनी हे जे वादविवाद केले त्याच्यामध्ये आपल्यावरची असलेली त्यांची करुणा सुद्धा आहे. आणि त्यामुळे शंकराचार्यांचं जे योगदान आहे ते महत्वाचं आहे. जो प्रश्न होता की शंकराचार्यांचं भाष्य का अभ्यासलं पाहिजे, तर त्याचं हे उत्तर आहे. आपण गीता जयंतीनिमित्त गीतेचं तत्वज्ञान, विशेष करून शंकर भाष्य, शंकराचार्यांच्या दृष्टिकोनातून किंवा शंकराचार्यांनी जे सांगितलेलं भाष्य आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता हा आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात येतो. समारोप करताना एक साधक म्हणून गीतेकडे किंवा शंकर भाष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं असं तुला वाटतं? ह्याचं उत्तर मी आता सगळ्यात पहिलं म्हणजे असं देऊ इच्छिते की आपण जेव्हा वेदांताचं श्रवण करतो शंकराचार्यांच्या भाष्याच्या माध्यमातून, तर आज आपल्याला काय झालेलं आहे की अध्यात्म मार्गामध्ये बरेच मार्ग उपलब्ध झालेले आहेत, बरीच साधनं उपलब्ध झालेली आहेत. आणि त्यामुळे असं झालंय की प्रत्येकच साधनावरती आपली म्हणजे त्या मार्गाबद्दल, साधनाबद्दल धरसोड वृत्ती झालेली आहे. कुठे जपाचं महात्म्य ऐकलं की जप करायला जा, कुठे अमुक देवतेचं महात्म्य ऐकलं की तिथे जा, कुठे ध्यानयोगाबद्दलचं ऐकलं की तिथे ध्यानयोगाचे क्लासेस जॉईन कर. हे सगळं न करता, म्हणजे ते करणं न करणं या विषयावरती मला आता बोलायचं नाहीये, पण ज्ञानाचं श्रवण जेव्हा आपण म्हणतोय आणि वेदांतासारख्या ज्ञानाचं श्रवण जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा ते आपण अतिशय निष्ठेने केलं पाहिजे, शिस्तीने केलं पाहिजे, पद्धतशीरपणे केलं पाहिजे. कारण विटेवर वीट रचत हे ज्ञान वर्गामध्ये एक्सप्लेन करणं आवश्यक असतं. एखादी वीट जरी रचायची राहून गेली तरी त्या पूर्ण डोलाऱ्याला काहीच पुढच्या अर्थ राहत नाही. म्हणून ते अशा पद्धतशीरपणे शिकलं पाहिजे. आणि ते करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे परंपरेनुसार सांगणारा ही वक्ता असला पाहिजे, त्याच्यावरचा अध्यापक वक्ता म्हणण्यापेक्षा. म्हणून परंपरेचं महत्त्व असं की अनेक वर्षानुवर्ष एखाद्या शब्दाचा अर्थ जो सांगितला गेलेला आहे तो अर्थच आपल्याला आज इतक्या वर्षानंतर सुद्धा जेव्हा आपण परंपरेनुसार शिकतो त्यावेळेला तो अर्थच घेऊन आपण ते भाष्य अभ्यासत असतो आणि त्याचप्रमाणे वेदांत आपण समजून घेत असतो. आता वेदांत हा इतका दुर्मिळ आणि अनमोल असा हिरा आहे, तर होतं काय की हिरा आणायला जाताना आपण एक नागपुसायचा रुमाल घेऊन जाणार का कोंदण घेऊन जाणार, हा विचार पण कमी पडताना दिसतो. म्हणजे होतं असे की आपण शुद्ध मनाने पूर्णपणे त्या श्रवणासाठी स्वतःला अवेलेबल ठेवून आपण हे श्रवण करतो का. म्हणून हिरा जर आपल्याला हा प्राप्त करायचा असेल तर आपल्याला कोंदणच घेऊन गेलं पाहिजे तिथे. आणि ते कोंदण हेच आहे की आपण सुमनी झालं पाहिजे. आपली त्याच्याबद्दल जिज्ञासा, उत्सुकता, समर्पण काही नाही झालं तरी निदान मला जरी काही अडचणी आल्या तरी सुद्धा शंकराचार्यांनी माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेले आहेत, तर मी निदान ब्रह्मयज्ञ तरी माझी आहुती पडावी म्हणून तरी मी ती वीट रचेल. ह्या पद्धतीने इतकी तुमची त्याच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे स्वतःशीच. ह्या पद्धतीने आपण इथून पुढे गीतेचा कोणत्याही पद्धतीने कोणत्याही गुरूंकडे अभ्यास करताना हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की आजकाल गीता किंवा एकंदरीतच अध्यात्माचा अभ्यास करताना ज्ञानी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ, ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ, ह्या चकव्यामध्ये फसण्याची, आपण वेगवेगळी मतमतांतर ऐकताना चकव्यामध्ये फसण्याची खूप शक्यता मला जाणवते. आणि ह्या चकव्यामध्ये जर आपण शास्त्रशुद्ध अभ्यास करत असू तर ह्या चकव्यामध्ये फसणार नाही आपण असं मला वाटतं. कारण काय आहे की जर ज्ञान आणि भक्ती ह्यांचा जर आपण भेद मानला तर पुन्हा असं होईल की शंकराचार्यांनी अद्वैत प्रस्थापित केलं, मी त्या अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि सिद्ध काय केलं तर ज्ञान आणि भक्ती यांच्यामध्ये भेद आहे, म्हणजे पुन्हा मी द्वैतच सिद्ध केल्यासारखं होईल अद्वैत तत्वज्ञान शिकून. आणि म्हणून ज्ञान भक्ती ह्या सगळ्या फसव्यामध्ये अडकण्याची गरज नाही. जेव्हा आपण स्ट्रक्चर्ड आणि परंपरेनुसार जेव्हा आपण ह्याचा अभ्यास करू ह्या तत्वज्ञानाचा, त्यावेळेला भक्ती आपोआप प्रकट, त्याची चिंता करण्याची गरज नाहीये. आणि ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये फरक का नाहीये तर ज्ञानामध्ये भेद नाहीये. आपण ते तत्वज्ञान शिकतानाच आपल्याला कळेल की अद्वैतच आहे, काहीच भेद नाहीये हे ज्ञान सांगते. आणि भक्तीची व्याख्या समर्थांनी काय केली, विभक्त नव्हे तो भक्त.
म्हणजे तिथे अभेदच सांगितलाय. मग ज्ञान आणि भक्ती हे तर अद्वैताला समानार्थी शब्द आहेत. मग त्याच्यामध्ये परत आपल्याला ज्ञान वेगळं भक्ती वेगळं हे सगळे पंथ आणि मार्ग हे कशासाठी करायचं, याच्यामुळे पुढची पिढी भ्रमित होईल, आपण स्वतः भ्रमित होऊ आणि मार्गापासून आपण चुकू, अशी मला एक जरा भीती आजकाल वाटते. आणि शेवटी जर असं हे आपण जर केलं तर हा वाद सोडून मला जे सर्वात असं वाटलं की कृष्ण आणि अर्जुन ह्यांच्यामध्ये जी सख्य भक्ती जी ह्या गीतेमध्ये प्रकट झालेली आहे, त्या सख्य भक्तीचा भाव आपल्याला ज्ञान तर आत्मसात करतोच आहोत शंकराचार्यांच्या भाष्यानुसार. तर त्या सख्य भक्तीचा भाव जर आपल्याला आत्मसात करता आला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतं. कारण कृष्णाने स्वतः सांगितलेलं आहे की भक्तोसी मे सखा जेती. कृष्णच म्हणजे कधी कधी असं वाटतं की कृष्णच द्रौपदी काय, सुदामा काय, अर्जुन काय, त्यांनी कृष्णाची भक्ती सख्य भक्ती करण्याच्या ऐवजी कृष्णच सख्य भक्ती करणारा जिथे उपलब्ध आहे आणि गुरु स्वरूपात आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर हे आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे समारोप करताना शेवटी ह्या गीतेचा अभ्यास अशा पद्धतीने आपण करू अशी बुद्धी संधी सगळ्यांना उपलब्ध व्हावी अशी भगवंतांकडेच मी प्रार्थना करते, शंकराचार्यांकडेही प्रार्थना करते मी तशी. ह्यामध्ये एक महत्त्वाचा असं सांगितलं जातं की एक श्लोक आहे योग वासिष्ठामध्ये, त्याचा भावार्थ फक्त सांगते आणि मी इथे थांबते. त्या श्लोकाचा भावार्थ असा योग वासिष्ठामधल्या की शिष्याचं असं कोणतंही कर्म असू शकत नाही की जे कर्म शिष्याने केलं आणि तो त्या गुरूंच्या ऋणांमधनं मुक्त झाला, असं कोणतंही कर्म असू शकत नाही. मग शिष्याने काय करायचं, शिष्यावरती तर ऋण आहे, उतराई व्हायची त्याला इच्छा आहे, मग शिष्याने अशा वेळेला काय करायचं तर दोनच गोष्टी, साष्टांग दंडवत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपशेल शरणागती आणि निधिध्यासन किंवा आत्मनिवेदन, भक्ती, स्वतःला सरेंडर करणं, हे दोनच त्याच्यावरती असलेले उपाय आहेत. तर ह्या सगळ्यासाठी बुद्धी संधी गुरुप्राप्ती ही सर्वांना मिळावी, सर्वांचं कल्याण व्हावं आणि सर्वजण सुखी व्हावेत अशी प्रार्थना आज भगवंतांच्या चरणी करून आपण इथे माझं जे छोटंसं मी तात्पर्य सांगण्याचा प्रयत्न केला ते पूर्ण करते. धन्यवाद. भगवंतांनी जे 9व्या अध्यायात सांगितलेले आहे की इदम गुह्यतमम शास्त्र, की हे गुह्य ज्ञान जे आहे ते सगळ्यांसाठी मी खुलं करतोय. त्याप्रमाणेच आचार्यांनी सुद्धा उपनिषदांमध्ये सांगितलेलं हे गीतेचं भाष्य सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी त्या मार्गावरून मार्गक्रमण करावं, सगळ्यांनाच ही ज्ञानप्राप्ती व्हावी यासाठीच मी आचार्यांकडे प्रार्थना करते.